पुण्यात गारवा हरवला, उकाडा वाढला, पारा 36 अंशांच्या पार, पुणेकरांची होतीये लाही लाही. आता अहमदाबाद मुंबई सेंट्रल वंदे भारत धावणार, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा. कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगा ब्लॉक, 5 गाड्यांच्या वेळापत्रकात झाला बदल. बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी ITMS उभारणार, समृद्धीवर वेगाला लागणार ब्रेक, तर दर 10 किलोमीटर वेग मोजणारे यंत्र. राज्यातील साखर कारखान्यांकडून 98 लाख टन साखर, 33 कारखान्यांची धुराडी बंद. अकरा दिवसात 3,000ची झळाळी, सोनं पोहोचणार 70,000वर, तर लगीनसराईमुळे मागणीत मोठी वाढ, नागरिकांचा खरेदीचा कल कायम. ₹13,785 रेरा एजंटची नोंदणी रद्द, परवाना नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र बंधनकारक. अखेर ठाण्याच्या किसननगर क्लस्टरमध्ये आणखी 3,833 घरं, सिडको करणार 912.54 कोटी खर्च, तर आचारसंहितेआधीच निर्णय. ठाणे जिल्ह्यात 80,000 तरुणाईच्या बोटाला प्रथम लागणार शाई, लोकसभा निवडणुकीमध्ये बजावणार मतदानाचा हक्क. मनोरी समुद्राचं पाणी गोड करण्यास कुणीच पुढे येईना, प्रकल्पाला 5व्यांदा देण्यात आली मुदतवाढ, पुढच्या महिन्यापर्यंत करता येणार अर्ज. पुणे पालिकेमध्ये समाविष्ट गावांसाठी समिती, 18 लोकप्रतिनिधींच्या समितीला शासनाची मान्यता. ओला उबरच्या दरांबाबत निर्णय होईना, सोमवारची बैठकही ठरली निष्फळ, आज तरी तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. नागपूर विभागामधील 10 रेल्वे प्रकल्पांचं आज लोकार्पण, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन लोकार्पण. बदलापुरामध्ये तब्बल 1.5 लाख नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय. भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरण बाधितांच्या प्रलंबित मागण्या, तर तहसील कार्यालयावर समाजाच्या वतीनं धडक मोर्चा. बीडच्या दिनरूड गावामध्ये नागरिकांचं अन्नत्याग आंदोलन, बाजार तळावरील अतिक्रमणाला नागरिकांचा विरोध. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा रूट मार्च, गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलीस सतर्क.